28 जानेवारी 2026 फुलवंती मराठी सिनेमा पाहिला. सुंदर आहे, हिस्टॉरिकल आहे. फुलवंती नावाची कलाकार असते, कलावंती म्हणा, कलाकार असते. तमाशा आणि हे ते सगळं तिचा फड असतो आणि खूप फेमस असतं. म्हणजे तिच्या नाच होण्याकरता किंवा तिचा फड आपल्या गावात यावा याच्याकरता मोठे मोठे राजे, म्हणजे पेशव्यांच्या काळातली गोष्ट आहे, राजे रजवाडे सगळे आतुर असतात. तर अशात एक सोयरीक जुळते आणि ते प्रसाद ओकची मुलगी, तो असतो सावकार राजांचा, आणि दुसऱ्या एकांची अशी मुलाची सोयरीक जमते. तर ते म्हणतात आम्हाला पैसा नको, काही नको, एकच अट ठेवतात की लग्नाच्या दिवशी फुलवंतीचं नाच झाला पाहिजे. तो म्हणतो आता मी कुठून शोधू तिला, कारण तिचा पायच नसतो आणि ती बिझी असते आणि ती माझ्यासारख्याला कशी हो म्हणे. ते म्हणे मला काय माहित नाही, तुम्ही शब्द दिलाय. मग हा तिला म्हणजे भेटतो, तर ती नाहीच, म्हणजे आधी त्याला नकार देते. पण मग हा म्हणतो आता पुण्यात मला सांगावं लागेल ज्याला. मग जसंच ती पुन्हा ऐकते तर लगेच मग ती होकार देते. तर त्याचं कारण तिला शनिवारवाड्यात मस्तानीच्या याला ची धूळ, म्हणजे ती म्हणे मला शनिवारवाड्यात नाचायला मिळेल का. ती म्हणे मिळेल की. तर म्हणे मग मला तिथे मस्तानीच्या पायाची धूळ हे करायची. तर म्हणे ठीक आहे, म्हणजे मग ते सगळं ठरतं. मग यांचा सगळा लवाजमा येतो पुण्यामध्ये. तर ज्यावेळेस मेळ्यात बसून ही येत असते त्याच वेळेस तिथले मोठे शास्त्री दरबारातले पेशव्यांच्या, त्यांना कुठला तरी मान सन्मान मिळालेला असतो आणि तो गश्मीर महाजनीने रोल केलाय, पंडितांचा, शास्त्री पंडितांचा. आणि त्याचा मेणा येतो तर सगळी गर्दी असते आणि मग तिचा मेणा थांबवून याला पुढं म्हणजे जाऊ देतात. तर तिला जरा थोडासा अहंकार पण असतो तिला, आपल्या म्हणजे रूपाचा, नाचाचा, मी कधी चुकत नाही वगैरे याचा. तर ती त्या अहंकारापोटी त्याच्याकडे बघते की असं कोण शास्त्री लागून गेलाय की ज्याच्याकरता मला थांबावं लागलं. तर पण ती पाहता क्षणीच त्याच्या असं म्हणजे मनोमन प्रेमात पडते, पण तिला राग पण आलेला असतो की ह्याच्याकरता मला थांबावं लागलं वगैरे. आणि मग ते जातात. तर नंतर मग ह्यांची सगळी सोय होते वगैरे, सगळं छान. तिला मस्तानी म्हणजे शनिवार वाड्यात मस्तानीच्या कक्षात नेलं जातं. तिथे ती म्हणजे पायात धूळ घेते, नाचते, आनंदित होते सगळं. तर आता तिचं दरबारात ज्या दिवशी नाच असतो त्या दिवशी राजा म्हणतो की आम्ही तुमचा मान तर करणारच आहोत, पण तुम्ही या, म्हणजे ती पण मोठी कला म्हणते. तर म्हणतो माझं नाच गाण्याचा काय संबंध आहे. तर म्हणे नाही तरी या म्हणे तुम्ही, म्हणजे आग्रहाने पेशवे विनंती करतात. तर हा गश्मीर महाजनी ठीक आहे म्हणतो, तयार होतो. आणि मग नाच चालू असताना म्हणजे ते शास्त्री कश्मीर महाजनी आपल्या बाजूच्या याला म्हणतो की बेताल ही आहे म्हणजे नर्तकी. तर मग सगळं म्हणजे संपतो वगैरे नाच. तर दरबार म्हणजे हे होतो, सगळे वाह करतात, वा सुंदर नाच झाला वगैरे, तारीफ होते. आणि पण ही म्हणते थांबा म्हणे, म्हणजे मला माझा या दरबारात अपमान झालाय आणि मी या अपमानाचं, मला असा अपमान नकोय, न्याय झाला पाहिजे. तर ती म्हणजे पेशवे विचारतात काय अपमान झाला. म्हणे यांनी मला बेताल नर्तकी म्हटली. तर हा काहीच बोलत नाही आधी. तो बाजूच्याला विचारतात राजा की तुम्हाला असं बोलले का. तर तो म्हणे मला काय माहित नाही, एवढ्या त्या घुंगरूच्या ह्याच्यात, पखवाजेच्या आवाजात काही ऐकू येत नाही वगैरे. तर असं करून तो काहीतरी हात धरून तिला बाहेर काढायला जातो, असं तुम्ही आमचा अपमान करताय का दरबाराचा वगैरे. तर मग कश्मीर त्याचा हात धरून थांबवतो आणि म्हणतो थांबा, हो मी बोललो होतो म्हणे, मला कबूल आहे मी असं बोललो. मग पेशवे म्हणतात शास्त्री तुमच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. तर ठीक आहे, आता चूक झाली आहे तर मग आता शिक्षा तर मिळायलाच पाहिजे. तर मग म्हणे की मग ती म्हणते की माझी काय आता न्याय कसा मिळेल. तर म्हणे मी एक घटका नाचणार दरबारात, आणि त्या घटकेत माझी एक जरी चूक यांनी काढली तरी मी नाच सोडून देईन.
आणि दुसरी चूक काढली तर काय अजून सांगते, आणि तिसरं चूक झाली तर मी यांच्या घरी बटीक म्हणून राहीन असं. तर सगळेच अवाक होतात. मग ते म्हणतात, तुमचं काय अट आहे? तर म्हणे, माझी एकच अट आहे. शास्त्री म्हणतात, जेव्हा की त्याला ओ का ठो माहीत नसतो संगीतातला. तर तो म्हणतो, ठीक आहे म्हणे, मला कबूल, पण यांच्या नृत्याच्या वेळेस मी पखवाज वाजवणार. झालं. मग इकडे हिची जी गुरु असते मीनाक्षी म्हणून नर्तकीची, ती म्हणते, काय तू हे करून बसलीस, आणि कोणाशी अट लावावी, शर्यत लावावी, कळतं का वगैरे. झालं. मग यांचा रियाज बियाज आता हरायला नको म्हणून सगळं सुरू होते. आणि मग ह्याला पण काही ओकट हो माहीत नसते. तर ह्याचे पण गुरु येतात, म्हणतात, तुला पखवाज धरायला तरी येतोय का? तिथून त्याची सुरुवात दाखवली आहे. पण मग तेच दाखवले रात्रंदिवस. पण तो पण इतका फुलवंतीमय होऊन जातो की एकदा त्याच्या तोंडून चुकून बायको करता लिखता, फुलवंती जरा माझ्या घरात पाणी घेऊन ये ना, त्याच वेळेस तिच्या मनात शंकेची पाल जरा चुकचुकते बायकोच्या. पण काही नाही, हा जाऊन म्हणजे हे दाखवलंय की त्या काळात दुसऱ्या स्त्रीचं नाव आपल्या तोंडात लगेच जाऊन तो आंघोळ करतो आणि हे सगळं. तर ही पण नुसतं प्रॅक्टिस प्रॅक्टिस दाखवली. तर म्हणे, तुझी चूक आता निघूच शकत नाही म्हणे, तो हरला गेला. आता दोन्हीकडून लोक बोलत असतात की शास्त्रींना हे करावं लागेल, नाक घासत यावं लागेल तिच्या पायाशी, आणि नाही कोणी म्हणायची हिला बटीक म्हणून जावं लागेल. शेवटी तो दिवस उजाडतो आणि नाच बेफाम घटिका दाखवत असतात, हळूहळू हळूहळू खाली चालली, काही चूक होत नाही. पखवाज सुद्धा हा सुंदर वाजवतो, ती पण सुंदर नाचत असते. पण अक्षरशः आता घटिका संपणार तेवढ्यात, बरं, पार्शालिटी होऊ नये म्हणून त्यांनी बाहेरून हे बोलवले असतात जज, किंवा असं नको म्हणायला की पेशव्यांनी आपल्या दरबारातल्या शास्त्रींकडनं हे केलं किंवा लोक त्यांच्याकडनं बोलले म्हणून. तर ते जे बाहेरून आलेले होते, ते एकच एवढीशी चूक होते तिच्याकडनं. ते म्हणतात, चुकली चुकली. तर त्या याच्याबरोबर ती अशी थोडी कुठे कुठे करत असं. तर दुसरी चूक होते आणि तिसरी चूक होते. ती मग म्हणतात, आता तुम्हाला बटीक म्हणून जावं लागेल. म्हणजे थोडक्यात ती चुकते आणि सगळे शास्त्रींचा जय जयकार करतात वगैरे वगैरे सगळं होतं. पण शास्त्रींना लक्षात येते की ही मुद्दामून चुकलेली आहे, आणि ती मुद्दामूनच चुकलेली असते, कारण तिने एकूण शास्त्रींचं वागणं दरबारात पाहिलं असतं. आणि पखवाज न येणारा माणूस इतका सुंदर पखवाज वाजवू शकतो. म्हणजे एखादं विद्या किंवा एखादी कला जर शिकायची म्हटली तर त्याच्यात किती मन ओतून ते म्हणजे त्याच्यावर प्रेम करतात, आणि ते पण मनोमन तिच्यावर प्रेम करायला लागलेले असतात. म्हणजे तिच्या मनात घर, त्यांच्या मनात घर केलं असतं ती. तर हे तिलाही लक्षात आलेलं असतं, आणि त्याच्यामुळे ती त्यांची बटीक म्हणून राहायला तयार झालेली असते मनोमन. ती म्हणते, नाहीतरी आपल्याशी कोण लग्न करणार, आणि इतकं चांगलं घर, इतका माणूस मिळतो, आपण त्यांच्याकडे बटीक म्हणून राहायला काही हरकत नाही, असं तिचं मनात सगळी तयारी झालेली असते. म्हणून तिला खूप आनंद होतो. सगळे म्हणतात, तुला आता बटीक म्हणून त्यांच्या घरी जायचं, तुला कसला आनंद होतोय, लगेच आवरायला घे, असं घे, तसं घे, चालू आहे. तर हा, याला ते लक्षात आलेलं असतं, आणि हा म्हणतो की घरात तर आपल्या आणायचंच नाही. तर मग तो त्याच दिवशी रात्री त्यांच्या घरी जातो आणि मेणा पाठवून, आणि तो म्हणतो, चला तुम्ही माझ्याबरोबर. स्वतःबरोबर मेण्यात तिला बसवतो आणि तिला महादेवाच्या मंदिराच्या तिथे घेऊन जातो. तिथेच पेशवे सगळे आलेले असतात, आणि ते म्हणतात, हे पहा, आपली जी अट होती ती पूर्ण झाली, स्पर्धा पूर्ण झाली, सगळं झालं, मी जिंकलो, पण आता मी ह्यांना म्हणजे मला नाही ठेवायचं यांना बटीक, मी ह्यांना मोकळं करतोय माझ्या अटीतून, मोकळे पण जगू द्या त्यांना. तर ते म्हणतात, नाही नाही, असं कसं. ती म्हणते, मी बटीक म्हणून. पण तो म्हणतो, ठीक आहे ना, म्हणजे हे बरोबर, तरी तिचा 8 तास असतोच, कारण तिला यायचंच असतं. तर याला शास्त्रीला ते कळून चुकतं. तो म्हणतो, ठीक आहे, पण आता आज रात्री नको, मी आज आपलं फक्त ह्याच्याकरता इथे तुम्हाला आणलं, तर आता मी तुम्हाला तुमच्या घरी पोचवतो, सकाळी तुम्ही निवांत मेणा पाठव, तुम्ही या. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी ती तयार होऊन सगळं येते वाड्यामध्ये, तर वाडा शुकशुकाट, कोणी एक माणूस नसतं तिथे. तिला असं वाटतं, कुठे आहेत शास्त्रीजी. मग तो एक जो त्यांचा माणूस असतो सगळं देखभाल करणारा, तो म्हणतो, शास्त्री गेले म्हणे सोडून वाडा, सकाळीच गेले. म्हणजे शास्त्री आपल्या परिवारासकट कुठे कुठे गेले कोणालाही सांगत नाहीत, कारण त्यांना ते नकोच असतो झंझट. तो आणि त्यांचं म्हणजे बायको परिवार, म्हणजे ते एकनिष्ठ आपल्या बायकोशी आणि आपल्या परिवाराशी असतात, आणि शास्त्रींच्या मर्यादा पण असतात काही. तर मग ती म्हणते की तिला तो एकदम धक्का सहन नाही होत, पण मग ती ठरवते की आपण याच वाड्यात राहायचं, आणि
म्हणजे जीवन आपलं पूर्ण काढायचं आणि मग ती त्याच वाड्यात राहून रोज तुळशीला पाणी घाल आपलं. मग हे दाखवलंय मार्गस्थ झालेले शास्त्रीजी. त्याची बायको म्हणते, अहो एकदा तरी तुमच्या मनात फुलवंती जागा घेतली ना, माझी जागा तिने. शास्त्री काही बोलत नाही. ती म्हणते, मला माहिती आहे जेव्हा तुम्हाला म्हणजे खोटं बोलता येत नाही, त्याच्यामुळे खरं बोलायचं म्हटलं तर तुम्ही गप्प बसता. म्हणजे मग तिला ते कळतं की तिची फुलवंतीनी यांच्या मनामध्ये घर केलं. झालं तिथेच म्हणजे सिनेमा संपलाय. आता खरंच इतिहासात असं घडलं होतं नव्हतं का ड्रॅमॅटिक हे आहे माहीत नाही, पण सुंदर आहे सिनेमा. छान काम केलेलं आहे. आवडला.